तर बघा आता इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये बी नंबरला आलेला आहे. ठीक आहे. पण हा प्रॉब्लेम जो आहे 4 मार्कासाठी आलेला आहे. किती मार्कासाठी आला आहे? 4 मार्कासाठी. तर बघा आता याचं सोल्युशन इथं काय सांगितलं आपल्याला, फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. म्हणजे हे जे फंक्शन आहे याची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर फंक्शन दिलेलं आहे y इक्वल्स टू 2x क्यूब मायनस 21x स्क्वेअर प्लस 36x मायनस 20. ठीक आहे. मग आता याला काय करायचं, पहिले मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी याला डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग इथे येणार dy बाय dx इक्वल्स टू dy dx ऑफ काय येणार 2x क्यूब प्लस मायनस 21x स्क्वेअर प्लस 36x मायनस 20. ठीक आहे. मग आता याला डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट करताना प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. मग इथं काय येणार dy dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 2 रेज टू x रेज टू 3. ठीक आहे. मायनस परत dy dx ऑफ 21 इंटू x रेज टू 2 प्लस dy dx ऑफ 36x मायनस dy dx ऑफ 20. ठीक आहे. मग इथं या बाजूला dy बाय dx ॲज इट इज. मग बघा पुन्हा dy बाय dx इज इक्वल्स टू, आता बघा हा 2 कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येणार. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल x रेज टू 3चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आता बघा x रेज टू 3 म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. बघा dy dx ऑफ x रेज टू n असेल तर n इंटू x रेज टू n मायनस 1. मग बघा इथं n म्हणजे काय 3. मग इथं काय येणार 3 इंटू x रेज टू 3 मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस. आता 21 कॉन्स्टंट आहे, 21 बाहेर येणार आणि x रेज टू 2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 इंटू x रेज टू 2 मायनस 1. ठीक आहे. प्लस आता 36 कॉन्स्टंट आहे, तो बाहेर येणार आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येणार आहे 1 येणार मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. ठीक आहे. म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता 3 दुनी किती होतं 6 आणि एक्स रेज टू 3 मायनस 1 किती येणार आहे 2 येणार आहे मायनस 21 इंटू एक्स म्हणजे ते किती येणार 42x रेज टू 2 मायनस 1 आहे. मग 2 मायनस 1 म्हणजेच काय 1, आपण पॉवर इथं 1 पॉवर 1 लिहित नाही. ठीक आहे. प्लस 36 इंटू 1 काय येणार आहे 36 आणि 0 0. ठीक आहे. हे लिहिणार नाही आपण. म्हणजेच डी वाय बाय डी एक्स काय आला आपला 6x स्क्वेअर मायनस 42x प्लस 36. मग बघा आता आपल्याला मॅक्सिमा आणि मिनिमा फाइंड आउट करायचे. मग इथं लिहायचं फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू मग इथं घ्यायचं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग बघा ऑलरेडी आपला डी वाय बाय डी एक्स काय आहे, तर डी वाय बाय डी एक्स आलेलं बघा 6x स्क्वेअर मायनस 42x प्लस 36. ठीक आहे. म्हणजे याला इक्वल टू 0 करायचं. मग याला इक्वल टू 0 जर केलं आपण इथं तर बघा इथं काय होईल, मग इथं येणार आहे 6x स्क्वेअर मायनस 42x प्लस 36 इक्वल्स टू 0. मग आता इथं काय होईल 6 कॉमन येईल बघा, 6 इथं पण आहे 6 7 42 आणि 6 6 36. मग 6 जर आपण कॉमन घेतलं इथं काय होणार x स्क्वेअर मायनस 42 नाही येणार. ठीक आहे. म्हणजेच 6 7 42 म्हणजे इथे येणार आहे 7x प्लस 6 6 36 म्हणजे इथे येणार आहे 6 इक्वल्स टू 0. मग बघा आता हे इक्वेशन आलं, याला मी पुढच्या पेजवरती घेऊन जातो. ठीक आहे. कंट्रोल C. ठीक आहे. मग बघा आता हा 6 काय इकडे मल्टिप्लायला इकडे गेलं काय होईल डिवाइड होईल आणि 0 डिवाइड बाय 6 काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे इथं काय येणार x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल्स टू 0 अपॉन 6. मग 0 अपॉन 6 म्हणजेच काय येणार आहे x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल्स टू
0. मग बघा आता क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं, इक्वेशन सॉल्व्ह करायचं. मग इक्वेशन सॉल्व्ह करताना काय आहे की आपल्याला जो मल्टिप्लिकेशन आहे तो किती पाहिजे +6 आणि त्यांची जी ॲडिशन आहे ती किती पाहिजे -7. मग बघा आता मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन -7 आली पाहिजे. तर मग बघा याचा अर्थ काय आहे की 6 × 1 जर केलं तर 6 येतं, बट 6 + 6 जर केलं 6 + 1 केलं तर +7 येतं. मग मायनस यासाठी काय करावं, दोघांना मायनस साईन घ्या. -6 × -1 +6 आणि -6 + -1 मायनस प्लस होईल. ठीक आहे, आणि मायनस साईन येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की फॅक्टर भेटले आपल्याला. मग बघा इथे येणार x² - 6x - x + 6 = 0. मग याची फॅक्टर येणार आहे बघा. आता इथं x कॉमन येईल, x - 6 आणि इथं -1 कॉमन, x - 6 = 0. मग बघा दोन फॅक्टर भेटले, x - 6 आणि x - 1 = 0. मग बघा इथं x - 6 = 0 अँड x - 1 = 0. मग बघा x इथं काय भेटलं 6 आणि x इथं काय भेटलं 1. ठीक आहे, हे मायनस इकडे गेल्यानंतर ना प्लस होईल. मग बघा आपल्याला 2x भेटले. आता याच्यामधला कुठला x मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे आणि कुठला x मिनिमम व्हॅल्यू देणार आहे, तर ते चेक करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. कशाला, मग इथं लिहायचं इथं लिहायचं डिफरन्शिएट dy/dx, सॉरी डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट dy/dx, सॉरी इथं काय करा तुम्ही असं नका लिहू, इथं स्टेटमेंट लिहायचं डिफरन्शिएटिंग. सपोज आपण याला इक्वेशन नंबर देऊ, तर सपोज हा जो dy/dx आलेला आहे आपला, याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊ आणि याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. ठीक आहे, मग बघा इथं काय करायचं आता, डिफरन्शिएट द इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. मग बघा आता डिफरन्शिएट इक्वेशन काय होतं, dy/dx ऑफ dy/dx इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे, इक्वल्स टू पुन्हा येणार इथं काय dy/dx ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येईल बघा, इक्वेशन नंबर 2 काय आहे तर 6x² - 42x + 36 आहे. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे 6x² - 42x + 36. ठीक आहे, मग आता जर इथं आपण डबल डिफरन्शिएशन जर केलं तर इथे येणार आहे d²y/dx² इक्वल्स टू, आणि इथं बघा आता डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर डबल डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर 6 ॲज इट इज 6 इंटू ब्रॅकेटमध्ये x² डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2 × x⁻² - 1 ब्रॅकेट कंप्लीट मायनस हा 42 कॉन्स्टंट हा बाहेर येणार आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 आणि 36चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. म्हणजेच आपल्याला काय भेटणार d2y/dx² इक्वल्स टू, आता बघा साई दोन्ही काय येणार इथं 12. ठीक आहे, इंटू x⁻² - 1 x येणार आणि इथं 42 ॲज इट इज. ठीक आहे, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह काय आला 2x - 42. मग आता काय करायचं, हा जो 2x - 42 आहे, ठीक आहे, याच्यात काय करायचं, x ची व्हॅल्यू पुट करायच्या. मग लिहायचं इथं पुटिंग x इक्वल्स टू 6 इन d2y/dx². ठीक आहे, मग इथे लिहायचं d2y/dx² ॲट x इक्वल्स टू 6. ठीक आहे, इक्वल्स टू, मग आता याच्यात जर 6 पुट केले तिथं काय येणार 12 × 6. मग 12 × 6 - 42. मग बघा याचं काय येणार आहे 12
12 1 12 2 24 12 3 36 12 4 48 12 6 72. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे 72 मायनस 42. 72 मायनस 42 काय येणार आहे 30 येणार आहे. ठीक आहे, मग 30 कसा आला ग्रेटर दॅन 0 आला. मग बघा इथं याचा अर्थ काय आहे की d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इक्वल्स टू 6 इज इक्वल्स टू 30 इज ग्रेटर दॅन 0. हेन्स म्हणजेच काय आहे की x इक्वल्स टू 6 गिव्ज मिनिमम व्हॅल्यू गिव्ज y मिनिमम व्हॅल्यू ऑफ y किंवा y मिनिमम. मग आता काय करायचं y मिनिमम फाइंड आउट करायचं. मग y मिनिमम इज इक्वल्स टू, आता बघा आपलं इक्वेशन ऑफ y काय होतं, तर इक्वेशन ऑफ y होतं बघा 2x, सॉरी मी तर पहिले y मिनिमम लिहिलंय. ठीक आहे, तर y मिनिमम काय करायचं का आपलं तिकडचं इक्वेशन कॉपी करून घेऊ. ठीक आहे, तर आपलं पहिलं इक्वेशन कोणतं होतं वायचं, ठीक आहे जाऊ द्या कॉपी होत नाही तर डायरेक्ट लिहून घेऊ आपण इथं. ठीक आहे, वायचं इक्वेशन मग बघा y इक्वल्स टू काय 2x क्यूब मायनस 21x स्क्वेअर प्लस 36x मायनस 20. मग याच्यामध्ये काय करायचं x इक्वल्स टू पुटिंग x इक्वल्स टू 6. मग x इक्वल्स टू 6 पुट करायचं. मग इथे येणार आहे 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 6चा क्यूब मायनस 21 इंटू 6 रेज टू 2 प्लस 36 इंटू 6 प्लस मायनस 20. मग बघा याचं कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटरमध्ये आणि मग त्याचा आन्सर येईल बघा. तर त्याचा आन्सर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं. पेपरमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड राहतं. ठीक आहे, मग 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 6चा स्क्वेअर, सॉरी 6 रेज टू 3 आहे इथं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन चुकवायचं नाही, कॅल्क्युलेशन चुकलं तर सगळं चुकन. ठीक आहे, मग 21 इंटू 6 रेज टू 2. ठीक आहे, प्लस 36 इंटू 6 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 20. मग बघा ते येतं मायनस 128. किती येतं मायनस 128. म्हणजे y मिनिमम किती आला, y मिनिमम आला आपला y बघा हा जो y मिनिमम आहे तो आला आहे 128. ठीक आहे, मग लिहायचं इथं पॉइंट ऑफ मिनिमा x किती आहे 6 आहे आणि y किती आला मायनस 128. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, आता हा जो dy बाय dx आहे हा ग्रेटर दॅन 0 आला म्हणून इथं हे मिनिमा आलं. आता आपल्याला मॅक्सिमा फाइंड आउट करायचं. तर मग मॅक्सिमा फाइंड आउट करायला काय करायचं पुन्हा जो d2, मग काय करायचं जो आपला दुसरा फॅक्टर आला होता x2 इक्वल्स टू किती आलं होतं 1. पुटिंग इन d2y बाय dx स्क्वेअर. मग d2y बाय dx स्क्वेअर काय d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इक्वल्स टू 1. मग x इक्वल्स टू 1 साठी काय की 12 इंटू ब्रॅकेटमध्ये आलं तर 1 मायनस बघा हा जो डबल डेरिव्हेटिव्ह किती आला 12 इंटू एक्स मायनस 42. मग इथे येणार आहे मायनस 42. मग बघा आता याच्यामधून जर 42 मायनस केला तर ते काय येणार आहे मायनस 30 येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की लेस दॅन 0 आहे. म्हणजे हेन्स d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू मायनस 30 इज लेस दॅन 0. So x equals to 1 gives y maximum. ठीक आहे, मग इथे लिहायचं y maximum काय येणार आहे तर जे आपलं फर्स्ट इक्वेशन होतं त्या इक्वेशनमध्ये xच्या जागेवरती 1 पुट करायचं. ठीक आहे, मग इथे येणार आहे 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 रेज टू 3 मायनस
21 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1/2 मायनस प्लस 36 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1 मायनस 20. ठीक आहे. मग आता बघा याचं पुन्हा कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं. तर इथं बघा हा 2 इंटू 1/3 काय येणार आहे 1च येणार आहे. मग 1 इंटू 2 2 येणार. 21 इंटू 1चा स्क्वेअर 21च येणार. ठीक आहे. प्लस 36 इंटू 1 36 आणि हा -20 ॲज इट इज. ठीक आहे. मग बघा आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं 36 मधून बघा हा तर 21 आहे. मग इथं 36 प्लस 2 काय होणार 38 आणि 20 मायनस 21 41 होणार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय इथं -3 येणार. म्हणजे वाय मॅक्सिमम किती आला -3. मग बघा पॉईंट ऑफ मॅक्सिमा इज इक्वल्स टू 1, x काय 1 आहे y काय द्याला -3 आणि लास्टला लिहायचं मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज. मग इथं लिहायचं y मॅक्स किती आला -3 अँड y मिनिमम किती आलता -128. मग बघा बरोबर आहे y मॅक्सिमम ग्रेटर आहे आणि y मिनिमम स्मॉलर आहे. म्हणजे -3 मोठा आहे -128 पेक्षा. ठीक आहे. मग हे आपलं फायनल आन्सर आलं. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आणि हेच आपल्याला विचारलं होतं. तर बघा इथं आपण काय केलं स्टार्टिंगला जे फंक्शन दिलेलं होतं ते फंक्शन लिहिलं. त्याच्यानंतर त्याला डिफरन्शिएट केलं. मग dy/dx फाइंड आउट केला. तो आला 6x² - 42x + 36. मग फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू dy/dx = 0 घ्यायचं. मग = 0 केल्यानंतर dy/dx = 0 = 6x² - 42x + 36. मग आपण इथं 6 कॉमन घेतलं. 6 कॉमन घेतल्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं. क्वाड्रेटिक इक्वेशन भेटल्यानंतर आपल्याला 2 फॅक्टर भेटले. मग 2 फॅक्टर आले तर त्या फॅक्टरवरून एकदा x ची व्हॅल्यू 6 आली आणि एकदा x ची व्हॅल्यू किती आली बघा. एकदा x ची व्हॅल्यू किती आली 1 आणि एकदा किती आली 6 आली. ठीक आहे. मग आता याच्यामधून हे जे 2 फॅक्टर आले याच्यावरून कोणती व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे आणि कोणती मिनिमम देणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर मग ते आपण कसं फाइंड आउट केलं तर आपण डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. ठीक आहे. मग ते जे dy/dx केलं होतं त्याला पुन्हा डिफरन्शिएट केलं. मग डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला d2y/dx² भेटला 12x - 42. मग आता हा जो d2y/dx² आहे त्याच्यामध्ये आपण एकदा x पुट केला. ठीक आहे. आणि नंतर काय केलं एकदा x पुट केला त्याच्यानंतर एकदा 1 पुट केला. तर मग x = 6 पुट केल्यानंतर आपल्याला काय भेटलं की जो d2y/dx² आहे तो काय आहे की पॉझिटिव्ह आला म्हणजे 0पेक्षा जास्त आला. मग 0पेक्षा जास्त आला याचा अर्थ काय आहे की तो y मिनिममची व्हॅल्यू देणार आहे. काय करणार आहे y मिनिमम देणार आहे. तर मग आपण इथं y मिनिमम फाइंड आउट केला. त्याच्यानंतर पुन्हा x = 1 पुट केलं. 1 पुट केलं कशामध्ये d2y/dx² मध्ये. मग तेव्हा आपण सॉल्व्ह केल्यावर आपल्याला इथं लक्षात आलं की बघा तर इथं आपण हे सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला तो जो d2y/dx² आहे तो काय आहे -30 आला म्हणजे <0 आला. म्हणजे याचा अर्थ काय आहे की <0 आल्यामुळं x = 1 काय करणार आहे आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली -30. मग पॉईंट ऑफ मॅक्सिमा पॉईंट ऑफ मिनिमा लिहिलं. आणि लास्टला आपल्याला जे विचारलं होतं y max = -3 आणि y minimum = -128. अशा 2 व्हॅल्यू आल्या. ठीक आहे. हा प्रॉब्लेम 4 मार्कसाठी आला होता. ठीक आहे.